नमस्कार मित्रांनो, मी रोहन नलावडे. तर आता आम्ही चाललो आहे केदारबाबाच्या दर्शनाला. तर आता आम्ही तिघेजण इथे आहोत, बाकी तिघेजण बाईकवरती पुढे गेले इथून. तर बघू आपण पुढे. पुढे आपण बघू पुढे कसं काय ते. तर आता प्रतीक आम्हाला नेण्यासाठी आला आहे. तिथून मग आम्ही गाणीच्या तिथून पुढे पायीवरती चालत जाऊ. तर आता पुढचा बघूया आपण. आता आम्ही पुढे चाललो. आमचा ट्रेक चालू झाला. हे दोन खबीस आमचे, हे दोन खबीस आहेत. ते वडापाव, मला वाटतं वडापाव खाल्ले दोन. मित्रांनो, आता आम्हाला इथून पुढे वरती जायचं आहे केदारबाबाच्या दर्शनाला. तर आता बघूया आपण पुढे. तर आम्ही आता 6 जण आहोत, बाकी सर्व मुंबईला गेले. तर आम्ही आज निघालो. भरपूर दिवस आमचा प्लॅनिंग झालेला जायचा, पण काय जागरण त्यामुळं कोण लवकर उठत नव्हते मुलं. तर आज आम्ही बोललो जाऊया म्हणून. तर बघा, आम्ही सोबत नारळ घेतलेला आहे, तांदूळ वगैरे, आणि थोडा आमच्यासाठी पोटासाठी नाश्ता पाणी पण घेतलेलं आहे सोबत, पाणी बॉटल्स वगैरे. अक्षरशः थोडंसं चढलो, पण अक्षरशः दमलोय मी. आता आरामाची गरज आहे. अक्षरशः दमलोय. आणि आम्ही खास करून आम्ही आषाढी एकादशीला सर्व गावातली लोक केदाऱ्यावरती जातात. तर बघूया. तर आम्ही थोडे वरती आलोत. आता इथून आमचा महाप्रल आंबेद ब्रिज इथून दिसतोय. आणि समोर सावित्री नदी. दर्शन आणि आम्ही इथे पाणी, थंड मस्त पाणी असतो. छोटीशी अशी विहीर आहे इथे. खूप थंड पाणी. फ्रीज लावलेलं इथं खाली, पण काढायला सोडलेलं. नॅचरल पाणी आहे. चला 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 पुढे चला, पुढे चला. अजून ट्रेक खूप आपला नॅचरल फ्रीज, थंड पाणी एकदम. तर आकाश खूप दमला आहे. अर्ध्याच पण नाही आम्ही पोचलो अर्ध्यापर्यंत. तोपर्यंत आकाश खूप दमला आहे. मला वाटतं सर्वात पहिला विरू गेलाय वरती. ही अशी पायवाट आहे केदारबाबाच्या दर्शनाला जाण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही थोडं वरती आल्यानंतर आम्हाला मोराचा पीस पण सापडला इथे. आणि आम्ही आता पोचले थोड्या वरती. खूप दमलेत सर्वजण. आमचा दिगंबर इथे बसलाय, तो पण खूप दमलाय. आणि आकाशचं तर काय बोलून काय फायदा नाही, तो फक्त कॉलवरच असतो. बघा, या आमच्या जुन्या लोकांनी या पायऱ्या बघा, अशा म्हणजे एकदम जुन्या बांधलेल्या आहेत. अशा पायवाट अशी आहे. आकाश आणि दिगंबर खूप दमलेत. आणि पुढे गेलेत प्रतीक, आर्यन, हे तिघे पुढे आलेत वरती. आता आम्ही
सिद्धेश्वर महाराजच्या दर्शनाला चाललो आहे. आपला अर्धा आमचा गड पार झालेला आहे, अर्धा पल्ला आम्ही पार केला आहे. तर अर्धा पल्ला राहिले आहे, त्यासाठी थोड्याशा अंतरावर आम्ही जरा सावलीमध्ये विश्रांतीसाठी थांबलो आहे. तहान वगैरे भरपूर लागली, थंडगार हवा आहे, जरा थांबलो आहे आम्ही. वारा वगैरे खूप सुटला आणि शांतपणे वाऱ्याचा आनंद घेतो तिथे. थंड संपलेली आमची. आता पुढचं विश्रांती बघूया. डायरेक्ट देवाजवळ होते की मध्ये होते. आमचे 2 पाटील की जरा जास्त दमतात, पोटलेवाले आहेत ना दोघे, त्यामुळे दमतात ते. तर चाललो आमचं. तर चला आता मित्रांनो, पुढे आपण चालत राहूया आणि पुढे आपण जाऊया केदारबाबाच्या दर्शनासाठी. हां, तर आता आम्ही कुठे न थांबता आम्ही डायरेक्ट आम्ही भेटतो आता केदारबाबाच्या इथे. मित्रांनो बघा, हा चमत्कार आहे की काय ते आपल्याला काय माहिती नाही देवाचा. तर बघा सर्वीकडे पूर्ण वनवा लागला, आग लागला. आणि ही जी पायवाट आहे ना ती बघा, पायवाट तशीच्या तशीच आहे. हे बघा, तर पूर्ण पायवाट मित्रांनो तशीच आहे. आणि बघा पुढे आजूबाजूला पूर्ण वनवा गेला आहे. देवाने भक्तांच्या दर्शनासाठी बघा ही पायवाट पूर्ण जशीच्या तशीच आहे. आजूबाजूने पूर्ण वनवा लागला आहे. हे बघा, हा आपल्या गावचा व्ह्यू. थोडा वरती आल्याच्या नंतर इथून पण आपल्या गावचा व्ह्यू चांगला मस्तपैकी बघायला मिळतो. तर हा मेन रोड पण दिसतोय आपल्याला. आमच्या गावातून एक रोड येतोय आणि हा मेन रोड. तर हा पहा मित्रांनो, हा मापरल आपल्याला पाहायला मिळतोय, माझं गाव. हा व्ह्यू आहे मस्त. मला वाटतं आपण आता काही मिनिटात पोचू आपल्या देवाच्या इथे. मित्रांनो आपण 11 वाजता निघालेलो गावामधून आणि आता वाजलेत 11:30. तर आपण अर्ध्या तासामध्ये आपल्या देवाच्या इथे पोचलो आहे. हे बघा, हे बघा आपल्या देवाच्या इथे पोचलो. आणि आता पाहू आपण मित्रांनो. हे बघा आपल्या देवाच्या इथे आपण पोचलो आहे. हा बघा मित्रांनो, बघा आपल्या देवाच्या इथे सौर ऊर्जेचे बल्ब पण लावलेले आहेत. हे बघा मित्रांनो, फायनली आम्ही केदारबाबाच्या दर्शनाला पोचलेलो आहे. अथक प्रयत्नानंतर या कडाक्याच्या उन्हातून पण आम्ही पोचलेलो आहे. थांबत बसत का होईना पण आमचे बंदे पोचले. आणि आता आम्ही दर्शन घेतोय. केदारबाबा महाराज जय केदारेश्वर महाराज की. देख रे भाऊ, ऐसा नहीं रे बाबा, ऐसा बिकुला नाही आवाज होता. दोन्ही वाजता आहेत. दोन्ही वाजता बिकुला नाही वाढला तर तुटेल. हा असं सारखा वाजत आहे. वडापाव आणले होते, तर आता आम्ही नाश्ता करतो आणि मग घरी जायला निघू. चालू करू. तर या तुम्ही पण सर्वांनी नाश्ता करायला. चला नाश्ता करू. तर मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे झालं आता आणि आम्ही थोडाफार नाश्ता आणलेला, तो नाश्ता करून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे.
तर आता आम्ही चला आम्ही निघतो. तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन खाली उतरलोय आणि आम्ही आता इथे खालती पाणवट्याला पाणी पितोय. इकडं आहे बघा, एकदम नॅचरल फ्रीज असं पाणी आहे इथे, थंड एकदम. हे बघा थोडा फ्रेश होतो इथे. तर बघा तर मित्रांनो बघा अशा या पाणवड्याच्या जागी मित्रांनो बघा इथे ठसा दिसतोय तुम्हाला का व्हिडिओ मध्ये? हे बघा हे पूर्ण ठसे आहेत प्राण्यांचे. तर हे बघा फ्रेश होतो इथे. फायनली मित्रांनो केदार बाबा दर्शनाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मित्रांनो आपण इथेच थांबूया. आर्यन चला बाय 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 बाय. चला बाय बाय. दिगंबर बाय बाय. आकाश चला बाय. भेटू परत आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. चला तर मित्रांनो संडेला बाय.